नमस्कार. आजचा आपला करंट अफेअरचा मुद्दा आहे संसदेचं मौन. काल म्हणजेच 13 तारखेला पार्लमेंटमध्ये पावसाळी अधिवेशन गुंडाळलं. 2026चं जे पावसाळी अधिवेशन होतं, मान्सून सेशन, ते गुंडाळलं. सिने डाय तहकूब केलं. सिने डाय अडजॉर्नमेंट म्हणजे काय? अडजॉर्नमेंट म्हणजे स्पीकर करतात. हे बघा, मी 2-3 टर्म सांगतो. स्पीकर आहे ना, म्हणजे लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत ते अडजॉर्नमेंट करतात काही दिवसासाठी. ठीक आहे, 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस अगोदर सांगतात की हे 8 दिवसासाठी तहकूब असेल. त्याच्यानंतर अडजॉर्नमेंट, हे बघा, हे लिहिले ना, सिने डाय करतात. सिने डाय म्हणजे पुढील अनिश्चित काळासाठी त्याला तहकूब करण्यात आलं. नॉर्मली जनरली हे कधी करतात? जेव्हा एंड करायचं असतं का, जेव्हा सेशन एंड करायचं असतं, सेशन एंड करणं, सस्पेंड करणं हा कुणाचा अधिकार आहे? हा ऑनरेबल प्रेसिडेंट, राष्ट्रपतीचा अधिकार आहे. मग स्पीकर काय करतात? अर्जंट सिने डाय करतात आणि मग प्रेसिडेंट याला सेशन एंड करतात. ठीक आहे, ही नॉर्मल प्रोसेस आहे. आता हे सगळं झालं काल, म्हणजे 13 तारखेला, 13 ऑगस्टला वंदे मातरम गाऊन हे सेशन एंड करण्यात आलं. आता हा व्हिडिओ घेण्यामागचं काही उद्दिष्ट माझे हे आहेत की मागच्या काही दिवसामधले सगळ्यात निचांकी असं आपलं वर्किंग चाललेलं आहे. त्याच्यामध्ये आपला पैसा असेल, आपला प्रिशियस वेळ असेल, ते सगळं कसं काय वाया गेलं ते सगळं आपण बघणार आहेत. या वर्षी म्हणजे या मान्सून सेशनमध्ये 2026चा जो मान्सून सेशन होता, त्या मान्सून सेशनमध्ये लोकसभा किती चालली? तर ती फक्त 15% चालली. आता हे 15%, 20%, 25% काय आहे? तर हे असं आहे की लोकसभा चालू होण्याच्या अगोदर सरकार काय करतं की आपला अजेंडा फिक्स करतं की किती दिवस आणि किती मिनिटे संसद चालेल, फिक्स असतं. ठीक आहे, समजा 100 तास संसद चालेल असं ठरवलं गेलं, परंतु ॲक्च्युअलमध्ये 15 तास संसद चालली. बऱ्याचशा कारणामुळं, गदारोळ असेल किंवा अन्य कारणामुळं, पुढे सांगतो तुम्हाला, तर ती झाली 15%. ठीक आहे, म्हणजेच सरकारनं जे डिक्लेअर केलेलं गोल आहे त्या गोलच्या किती टक्के, किती नियोजन, समजा नियोजित किती होत्या आणि झाल्या किती, त्याची टक्केवारी, म्हणजेच हा पर्सेंटेज वेळ आहे. ठीक आहे, राज्यसभा किती चालली? 33% चालली. ठीक आहे, जनरली असं होतं की राज्यसभा नेहमी लोकसभेपेक्षा जास्त वेळ चालते. का? कारण लोकसभा ही अकाउंटेबल आहे. ठीक आहे, लोकसभेचे मध्ये एक्झिक्युटिव्ह जे आहे, सरकार जे आहे ना, अकाउंटेबल आहे. अकाउंटेबल इथं पण आहे, परंतु लोकसभेमध्ये डायरेक्टली इलेक्टेड असल्यामुळं तिथे जास्त गोंधळ होतो. क्वेश्चन आवर फक्त 9 मिनिटे चाललं, म्हणजे फक्त 1%, आणि टोटल 1% चाललं म्हणजे 900 मिनिट नियोजित होतं. की बघा किती लॉस झाला. क्वेश्चन आवर म्हणजे ते आवर ज्या आवरमध्ये आपले जे खासदार असतात ना, आपल्या जिल्ह्याचे खासदार किंवा अन्य कुठलेही खासदार मंत्री महोदयांना प्रश्न विचारतात आणि मंत्री महोदय त्यावर उत्तरं देतात, तोच म्हणजे क्वेश्चन आवर. ठीक आहे, तो नॉर्मली जेव्हा 11 वाजता सेशन चालू होतं, सकाळी 11 AM ला सेशन चालू होतं, 11 ते 12 AM चा जो पिरियड आहे का, 11 ते 12 AM चा हा जो 1 आवर आहे, प्रत्येकी 3 मिनिटं दिले जातात नॉर्मली, आणि हा 11 ते 12 आवरचा 1 घंटा हे झाला तुमचा क्वेश्चन आवर. आणि 12 वाजता जो चालू होतो तो असतो 0 आवर. 12 वाजता जो चालू होतो तो होतो 0 आवर. ठीक आहे, क्वेश्चन आवरमध्ये अगोदर नोटीस द्यावी लागते मंत्री महोदयांना की आम्ही कुठल्या मुद्द्यावर प्रश्न विचारणार आहोत, आणि मंत्री महोदय रेडी होऊन येतात आन्सर्स द्यायला. ठीक आहे, मग ते रिटर्न असेल आणि अनरिटर्न सुद्धा असतं, म्हणजे त्याला स्टार आणि अनस्टार असं म्हणतात. परंतु 0 आवर हे इंडियन इन्व्हेन्शन आहे, हे जगामध्ये कुठेही बघायला मिळत नाही. 0 इन्व्हेन्शन म्हणजे दुपारी 12 वाजता चालू होतं, कुणीही उठून मंत्री महोदयाला कुठलेही प्रश्न विचारतात, ऑब्व्हियसली स्पीकरच्या मान्यतेनं. ठीक आहे, आता हे झालं. आता नेमकं काय घडलं बघा, व्हॉट एक्झॅक्टली आपण, कालावधी काय होता? 20 जुलै ते 13 ऑगस्ट. 20 जुलैपासून पावसाळी संसदेचं पावसाळी अधिवेशन चालू होतं 13 ऑगस्टपर्यंत. 19 नियोजित बैठका होत्या, शेड्यूल सिटिंग. 3.5 आठवड्याचं अधिवेशन होतं, 3.5 आठवडे चालणार होतं, 3.5 वीक. ठीक आहे, 3.5. प्रोडक्टिव्हिटी किती? आता जसं म्हणलं, कामकाज लोकसभा किती चालली? 15%, राज्यसभा 33%. मी म्हणलं 15% आणि 33% काय तुम्हाला सांगितलंय. आणि PRS नुसार, ठीक आहे, PRS नुसार लोकसभेचं 22 वर्षातील सर्वात कमी उत्पादक पावसाळी अधिवेशन आहे. मी तुम्हाला याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवायचा होता मला. 22 वर्षातील सगळ्यात कमी उत्पादक पावसाळी अधिवेशन आहे. लेजिस्लेशन, एकूण 12 लेजिस्लेशन पास झालेत, त्याच्यापैकी 11 लेजिस्लेशनवर चर्चा झालीच नाही, म्हणजे खूप कमी चर्चा झाली. त्याला आपण म्हणतो सबस्टॅन्टिव्ह डिबेट, व्हेरी लेस सबस्टॅन्टिव्ह, बघा, विदाऊट सबस्टॅन्टिव्ह डिबेट. ठीक आहे, PRS लेजिस्लेटिव्हचा डेटा सांगतो मी, मनाने सांगत नाही. अडजॉर्नमेंट झालं 13 ऑगस्टला. मी काल जसं म्हणलं, सिने डाय तहकूब करण्यात आलं, म्हणजे पुढील तारीख न ठरवता कामकाज संपुष्टात आलं. आणि जनरली आता प्रेसिडेंट जी सिटिंग आहे ती सिटिंग प्रेसिडेंट ऑफ इंडिया टर्मिनेट करतात आता. ठीक आहे, ही नॉर्मल प्रॅक्टिस आहे. क्वेश्चन आवर फक्त 1%, हे बघा, 9 मिनिटे चालली फक्त. राज्यसभेत 2 तास चालली, म्हणजे 12% चालली. कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारायचं मुख्य साधनच बंद झालं. मी म्हणलं तुम्हाला की मंत्री महोदयांना प्रश्न विचारण्याची ही वेळ असते, परंतु तेच झालं नाही. ट्रिगर काय?
नीट UG पेपर लीक करून विरोधकाचा सातत्याने गदारोळ आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा 22 जुलैचा राजीनामा, हे 2 गोष्टी याला कारणीभूत आहेत. आता जे काल मागच्या याच्यामध्ये मी जे आकडे सांगितले, हे बघा आकडे इथे लिहिलेच. लोकसभेचं कामकाज 15%, राज्यसभेचं 33%. क्वेश्चन आवर किती चाललं लोकसभेमध्ये? 9 मिनिटे, म्हणजे फक्त 1%. मंजूर किती विधेयक पास झाले? एकूण 12 विधेयक पास झाले. चर्चेविना म्हणजे विदाऊट डिबेट म्हणण्यापेक्षा सबस्टॅन्टिव्ह डिबेट 11 विधेयक व्यवस्थित डिबेटच झाली नाही, डायरेक्ट पास झाली गेली. आणि 2 विधेयक गुंडाळली गेली. सगळ्यात महत्त्वाचं विधेयक डिलिमिटेशन आणि दुसरं FCRA. आणि हा जो FCRA आहे ना, फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेटरी ऑथॉरिटी, हा मला वाटतं JPC कडे सोपवण्याचा निर्णय झाला आहे, जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी म्हणजे काय तर संसदेमध्ये लोकसभेला आणि राज्यसभेला खूप कमी वेळ असतो. आपण बघितलं शेड्यूल असतात मीटिंग्स, त्या वेळेमध्ये एकदम डिटेल स्क्रुटिनी करता येत नाही. त्यामुळे हे काय करतात, जे MP लोक आहेत, ठीक आहे, आपले जे खासदार आहेत, त्या खासदाराचा गट जॉईंट पार्लमेंटरी म्हणजे राज्यसभेतले काही खासदार आणि लोकसभेतले काही खासदार एकत्र मिळून, पार्टीचा संबंध नाही, सगळ्या पार्टीच्या, ऑल पार्टी बरं का, ही JPC असते ना ती ऑल पार्टी असते, ऑल पार्टी. आता सगळ्या पार्टीची डेलिगेशन बसतं इथं आणि बिलला स्क्रुटिनाइज करतं क्लोज डोअर मीटिंगमध्ये. त्यामुळे इथं जे पार्टी लाईन्स आहे ना, आपण जसं म्हणतो व्हीप चालतं संसदेमध्ये. आता जे शिवसेनेचा मुद्दा चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये, व्हीप लागू झाला होता की नाही यावर, तर इथे जो आहे ना व्हीप म्हणजे पक्षांनी आदेश दिला की तुम्ही इथं राहायला पाहिजे, पक्षांनी आदेश दिला की तुम्ही या बिलला समर्थन केलं पाहिजे किंवा या बिलला समर्थन केलं नाही पाहिजे, सरकारला समर्थन केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, हे व्हीप असतं. ठीक आहे, आणि ते व्हीप मानणं हे गरजेचं आहे. ठीक आहे, व्हीप जर मानलं नाही तर 10th शेड्यूलनुसार डिस्क्वालिफिकेशन होतं. ज्या पक्षाच्या तिकिटावरून तुम्ही निवडून आलात त्या पक्षाचा व्हीप मानणं कंपल्सरी आहे. जर मानत नसाल तर तुम्ही MP खासदार किंवा आमदार राहत नाही. 10th शेड्यूलनुसार सांगतोय. बरं, आता जे म्हणलं तुम्हाला की हा 15% किंवा मग 32% हे काय आहे, 33% ह्याचा हे फॉर्म्युला आहे, मागे सांगितलंय तुम्हाला. आता बघा, उत्पादकता म्हणजे प्रोडक्टिव्हिटी 2004 नंतरच्या निचांकीच्या पंक्तीत आजचा सेशन झोन बसलाय. म्हणजे पहिल्यांदा आहे का की 2026 विंटरमध्ये 2026च्या मान्सूनमध्ये पहिल्यांदाच ही प्रोडक्टिव्हिटी खाली गेली? तर नाही, याच्यापेक्षा पण खाली गेली. कधी? हे बघा, मी 2004चा डेटा सांगतोय कारण हे थोडा लेटेस्ट आहे. 2004 डॉक्टर मनमोहन सिंग, UPA 1. चला, हिवाळी 2010 मध्ये हे बघा, लोकसभेची प्रोडक्टिव्हिटी फक्त 5% होती, तर राज्यसभेची फक्त 2%. हे पहिल्याच इन्स्टन्स असं आहे जिथे की राज्यसभेची कमी आहे आणि थोडं लोकसभेची जास्त आहे, ती पण जास्त नाही, फक्त 5%. फक्त 5%. आज मी 15% तरी म्हणतोय, फक्त 5%. तुम्ही विचार करा त्यावेळेस काय गदारोळ झाला असेल. 2013चं हिवाळी बघा, फक्त 8%. अर्थसंकल्पीय 2014 फक्त 21%. 2016चं हिवाळी फक्त 15% आणि आजचं सुद्धा पावसाळी फक्त 15%. हे तुम्ही बघू शकता. म्हणजे पहिल्यांदा आहे का? तर नाही, पहिल्यांदा असं झालेलं नाही, हे नेहमी होत आलेलं आहे. डिस्पाईट कुणी अपोजिशनमध्ये आहे, सरकार असेल, सरकार कुणाची असेल, डिस्पाईट पॉलिटिकल डिस्पेन्सेशन ॲट द सेंटर, पॉलिटिकल पार्टी कुठलीही सत्तेमध्ये असू द्या, हे डिसरप्शन्स होत आलेले आहेत, झालेले आहेत. सर्वात वाईट नोंद हिवाळी अधिवेशन 2010. हे बघा, हिवाळी 2010ची सर्वात वाईट नोंद आहे. कशामुळे झालं होतं एवढं? तर 2010 मध्ये 8वा 2G प्रकरण JPCच्या मागणीवरून संपूर्ण अधिवेशन वाहून गेलं होतं त्यावेळेस. 2G घोटाळा काय आपण नंतर कधी तर बघूया. 2G घोटाळा, कोल स्कॅम, ठीक आहे, कॉमनवेल्थ गेम्सचा स्कॅम, त्यावेळेस खूप जास्त स्कॅम्स आले होते 2010, 11, 12 मध्ये. दुसरं टोक काय, संसद वेगाने चालतं. असं नाही की सगळ्यात कमी तुम्हाला दाखवलंय, ठीक आहे, संसद वेगाने सुद्धा चालतं. ह्याचं उदाहरण बघा, 2024च्या अर्थसंकल्पीमध्ये हे बघा, लोकसभा 148%, 148%. म्हणजे 100 घंटे बसायचं होतं, नियोजित किती होतं, 100 तास बसायचं होतं, तर बसली किती संसद? 148 तास बसली, 148. ठीक आहे, पावसाळी 2020 लोकसभा अजून 145. म्हणजे असेही इन्स्टन्सेस आहेत जिथे पार्लमेंट म्हणजे संसद, लोकसभा असेल किंवा राज्यसभा, दोन्ही भरपूर वेळ बसलेले आहेत. असंही आहेत, फक्त निगेटिव्ह बाजू असं नाही. आता हे पहिल्यांदाच घडतं का? इज दिस अनप्रेसिडेंटेड? तर नाही, मी तुम्हाला सांगितलं इट इज नॉट. 2010चं हे बघा, इथं आहे का? हे बघा, नाही, ह्याचं हे उत्तर आहे. आता हे अनप्रेसिडेंट आहे का? पण प्रश्नोत्तराचा जो तास आहे ना, तो फक्त 9 मिनिटाचा आकडा, 9 मिनिटे, हा असाधारण आहे. म्हणजे मागच्या 22 वर्षामध्ये 2004 पासून सगळ्यात लोवेस्ट आहे, सगळ्यात लोवेस्ट आहे. का? कारण फक्त 9 मिनिटे चर्चेली गेली. आणि हाच अकाउंटेबिलिटीचा मुद्दा आहे. सरकारला जबाबदारीवर घेण्याचं किंवा सरकारला धारेवर धरण्याचं जे खासदार लोकांचं जे शस्त्र आहे का, ते शस्त्र किंवा अपोजिशन लीडर असतील किंवा अपोजिशन पार्टीज असतील, त्यांचा जो शस्त्र आहे तो शस्त्रच वापरला गेला नाही. ते मग सरकारला अकाउंटेबल कसं धरणार ना? सरकारला अकाउंटेबल धरण्यासाठी संसदेमध्ये धरायला पाहिजे का संसदेच्या बाहेर धरायला पाहिजे, हा आपला दुसरा मुद्दा आहे. ठीक आहे, हा डिबेटचा मुद्दा असू शकतो. परंतु जी व्यवस्था
वर्षानुवर्षे चालत आलेली आहे, जी व्यवस्था पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये बनवली गेलेली आहे, त्या व्यवस्थेमधनं जर आपण सरकारला अकाउंटेबल धरण्याचं काम केलं तर ते जास्त प्रोडक्टिव्ह असतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. आता ट्रेंड काय बघा, कल काय, मुद्दा एक अधिवेशनाचा नाही, म्हणजे हा जो डिसरप्शन आहेत ना, हा अपवाद न राहता नित्यक्रम बनलाय. मुद्दा हा आहे, म्हणजे डिसरप्शन काही जरी झालं, जेपीसीकडे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे एखादं बिल द्यायचं असेल किंवा सरकारकडनं कुठली गोष्ट घडली असेल, काही देशामध्ये झालं असेल, कुठलंही सरकार असेल बरं का, मी सध्याचं सरकार म्हणत नाही, सरकार मागचंही होते युपीए सरकारमध्ये सुद्धा, त्यावेळेस आताची जी करंट डिस्पेन्सेशन आहे पॉलिटिकल पार्टी इन द पॉवर, त्यावेळेस अपोजिशनमध्ये होते, त्यांनी सुद्धा सारखाच गदारोळ घातला होता. आज सुद्धा ती स्थिती आहे, फक्त बेंच बदललेत, बाकी काही नाही. कोण ट्रेजरी बेंचवर कधी ते होते, कधी आज हे आहेत, फक्त हा विषय आहे. म्हणून माजी राज्यसभाचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं होतं की हे बघा 1978 ते 96 मध्ये, हे बघा 1978 to 1996 मध्ये जी राज्यसभेची उत्पादकता आहे ना, अनेकदा 100% वर गेली. आणि आता सध्या किती आहे, ॲव्हरेज जर बघितली तर 65, म्हणजे 60-70% कमी प्रोडक्टिव्हिटी आलेली आहे राज्यसभेची. कारण चेअरमन राज्यसभेचे होते व्यंकय्या नायडू, त्यांनी सांगितलंय. म्हणजे निचांक नवा आहे का नाही, पण तो आता सवयीचा झालाय. नेहमीच प्रोडक्टिव्हिटी कमी होत आहे आणि नंबर ऑफ सिटिंग सुद्धा कमी होत आहेत. पुढच्या स्लाइडमध्ये मी टाकलाय ते. म्हणजे हा प्रश्न एका अधिवेशनाचा नसून 70 वर्षाच्या कलाचा आहे. मागच्या काही वर्षामध्ये तुम्ही बघितलात, भारत स्वतंत्र 47 झाला, 50 नंतर सिटिंग बसायला सुरुवात झाली, पहिले इलेक्शन नंतर 50, 60, 70, 80चा दशक बघा तुम्ही, प्रोडक्टिव्हिटी नेहमी 100च्या वरी जायची आणि त्यावेळेचे नंबर ऑफ डेज होते ना, ते पण खूप जास्त राहायचे. हे बघा मी इथं सांगितलं, हे बघा बैठकाची घसरण. म्हणजे फर्स्ट लोकसभा, पहिली लोकसभा जेव्हा बसली 1950-51 मध्ये, 51-52 मध्ये पहिली लोकसभा जेव्हा बसली, तेव्हा एका वर्षामध्ये आपले जे खासदार लोक आहेत ना, आपल्यासाठी कायदा बनवण्यासाठी 135 दिवस बसले आणि आज ती संख्या फक्त 55 दिवस आहे. बघा 65-55 मागच्या 2 लोकसभेचं सांगतोय. म्हणजे एका वर्षामध्ये पार्लमेंट, संसद किती दिवस बसतं, किती दिवस बसायला पाहिजे, जरी याचा नेम नाही, म्हणजे आपण म्हणतो ना संविधानामध्ये याचं क्लिअरली मेन्शन नाही की किती दिवस बसायला पाहिजे, किती अंतरानं बसायला पाहिजे ते आहे, किती वेळेस बसायला पाहिजे हे आहे, कमीत कमी 2दा बसायला पाहिजे असं लिहिलंय, म्हणजे 6 महिन्याच्या अंतरानं. परंतु किती दिवस बसायला पाहिजे हे नाही. हे बघा 66-71 14वी लोकसभापासून सांगतोय. 2004 पासून जर मागे बघितलात तुम्ही, बघा 60-70 आहे, किती कमी आहे. आणि अगोदर बघा, हे बघा 135, 117, 100च्या वरती. म्हणजे याच्यावरून काय सिद्ध होतं, हे बघा 10वी लोकसभा सुद्धा 93 आहे, म्हणजे 100च्या आसपास आहे. म्हणजे किती दिवस बसायला पाहिजे खासदारांनी आपले लॉ मेकिंग प्रोसेसमध्ये, ते खूप घसरत चाललंय. आणि जेव्हा नंबर ऑफ सिटिंग घसरत जाते, त्यावेळेस लेजिस्लेशनचा जो दर्जा आहे ना, तो पण कधी कधी घसरतो. आणि कदाचित मागच्या काही दिवसामध्ये तुम्ही ऑब्झर्व केला असाल, सरकारला काही बिल वापस घेण्याची सुद्धा नामुष्की आलेली आहे. कारण काय, हे वन ऑफ द रिझन असू शकतं, हे कारण असेल, किंवा बिल जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे जास्त स्क्रुटिनीसाठी सरकार कदाचित पाठवतही नसेल. पुढे डेटा सांगतोय, मी नाही सांगत आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे हे सगळं होतं. म्हणजे बघा पहिल्या लोकसभेच्या तुलनेत 17व्या लोकसभेत दरवर्षीचे कामकाजाचे दिवस 59% घटलेत, म्हणजे 135 बसलं आणि आता 55 आहे. बघ, म्हणजे निचांकी वाढत खालीच चालले आपण, नको त्याच्यामध्ये टॉप करतोय आपण. फक्त बैठका नव्हे, छाननी घटली. म्हणजे स्क्रुटिनी म्हणजे काय, हे बघा वेळेचा वापर, म्हणजे हा बघा ह्याच्यात 2 मी टाकले. एक तर स्क्रुटिनी, हे लक्षात घ्या, 60%, 71, 25 आणि 16%, हा डेटाकडे लक्ष द्या. स्क्रुटिनी म्हणजे सरकार जेव्हा एखादं बिल पेश करतं, सरकार जेव्हा एखादं बिल इंट्रोड्यूस करतं पार्लमेंटमध्ये, लोकसभा असेल राज्यसभा असेल, त्यावेळेस अपोजिशन मेंबर काय करतात की जर बिलमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असतील, कारण बिलला जर पुरेसा वेळ लागत असेल डिस्कशनसाठी, कारण पार्लमेंटकडे एवढा वेळ नसतो, संसदेकडे एवढा वेळ नसतो की क्लॉज बाय क्लॉज डिस्कस करणं, ठीक आहे, प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करणं आणि त्याला अमेंड करणं. म्हणून काय करतात की जे खासदाराची समिती असते का, उपसमिती म्हणतो आपण त्याला, पार्लमेंटरी कमिटीज, त्या पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवायचं. जेपीसी म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी. आणि बाकीच्या सुद्धा डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी सुद्धा असतात. 24 डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी एज्युकेशनची आहे, लॉची आहे, वेगवेगळे आहेत, ठीक आहे. समजा एखादं बिल लॉची संबंधित आहे, आता सुप्रीम कोर्टची जज वाढवण्यासाठी बिल, अगोदर ऑर्डिनन्स होता, तर त्याला बिल ऍक्ट पास झालं, समजा त्याच्यामध्ये जर काही अडचण आली असती, तर ते बिल पाठवा डिपार्टमेंटल पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीकडे, ठीक आहे. ते स्क्रुटिनाइज करते. मग तिथले मेंबर कोण, ते जे खासदार आहेत का आपले, तेच मेंबर असतात तिथले. फक्त एवढंच की त्यांना जास्त वेळ असतो, ते क्लोज डोअरमध्ये बसतात, एका रूममध्ये बसतात. डिस्पाईट कुठल्या पॉलिटिकल पार्टीचे त्याचा काही संबंध नसतो, फक्त देशाच्या हितासाठी, देशाला बिल देशाचं चांगलं आहे की नाही स्क्रुटिनाइज करतात, 1 by 1 त्याला व्यवस्थित बघतात आणि मग संसदेला देतात आणि मग संसद डिबेट करून त्याला पास करतात. ही मेथॉडॉलॉजी स्वातंत्र्यापासून चालत आलेली आहे आणि बऱ्यापैकी बघा 60-70% म्हणजे 100 बिल इंट्रोड्यूस केले तर 60 ते 70 बिल हे
पार्लमेंटरी कमिटीकडे गेलेले आहेत, म्हणजे डिटेल स्क्रुटिनीसाठी, त्याचा दर्जा वाढवण्यासाठी. परंतु मागच्या काही दिवसामध्ये बघा, मागच्या दोन्ही लोकसभामध्ये 16 असेल 17 असेल किंवा सध्याची जी आहे 18, याच्यामध्ये काय होतं हे बघा, 25%, 16%, फक्त 100 पैकी 15-16, 100 पैकी 20-25 बिलच फक्त जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे जात आहेत. आणि हा डेटा PRS लेजिस्लेटिव्हचा डेटा आहे, माझा मनाचा डेटा नाही. याच्यावरून काय समजतं? याच्यावरून समजतं की आपल्या लॉची म्हणजे जे छाननी आहे ना, ती कुठं ना कुठं कमी होताना दिसते. आता याचा एक विरोधाभास तुम्हाला सांगतो की बघा, जेवढा वेळ एक बिल पास करायला लागायचा का अगोदर, तेवढाच वेळ आताही लागतोय. बघा विषय सांगतो, पहिला समजा 10 घंटे लागायचे, आजही 10 तास लागतात. परंतु अगोदर आहे ना, जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे जायचं, डिटेल स्क्रुटिनी व्हायची आणि मग बिल पास व्हायचं. आज काय होतंय, बिल असंच पेंडिंग राहते, डिबेट होते पार्लमेंटमध्ये, परंतु जे बिल पास केले जातात ते मग ते पुढे कुठे ना कुठे अडकतात. म्हणजे सभागृह बसतं पण तपासत नाही. आता मतदान फक्त 9% विधेयकावर नोंदवलेलं मतदान आहे, रेकॉर्डेड वोटिंग आहे. म्हणजे 100 पैकी फक्त 9% जे बिल आहेत ना, त्यांनाच रेकॉर्डेड वोटिंग झाली आहे. आणि बाकीचं काय, बाकीचं व्हॉइस वोट. आम्ही आईज अँड नोज, आईज आपले स्पीकर म्हणतात, नोज स्पीकर म्हणतात, आईज आईज आईज, बिल पास्ट. त्या पद्धतीनं आहे असं. कधी बघा तुम्ही जनतेचा पैशाचा हिशोब काय बघा, मी 2008च्या हिशोबाने सांगतोय. आज काही अपोजिशन मेंबर असतील किंवा बरेचसे लोक आहे ना, हा खर्च करोडमध्ये सांगितला, प्रति मिनिट 2.5 लाख त्यावेळेचा खर्च 2008चा. आज जर बघताय तर कदाचित तो करोडमध्ये असेल, कारण सध्या एक्झॅक्ट डेटा अवेलेबल नसल्यामुळे मी हा घेतलाय ऑथेंटिसिटीसाठी. पण तुम्ही मोठामोठी 1 करोड पकडा किंवा जास्त पकडा, काही लोकांनी 1.5 करोडपर्यंत पण सांगितलंय. बघा तुम्ही हे, ठीक आहे. म्हणजे प्रति 6 दिवसाचा 6 तासाचा जो दिवस आहे ना, 9 कोटी तेव्हा होतं, म्हणजे आज किती कोटी झालं असेल? कमीत कमी 70-80 करोड. इथं जर 1 करोड पकडला तर ते किती गेलं ते बघा तुम्ही. काही 70-80 करोड एका दिवसाचा खर्च आहे यांच्यानुसार, ठीक आहे. बघा हा आकडा 2008चा आहे, मी त्याच्यामध्ये इनडायरेक्ट कॉस्ट धरलेला नाही. मोठामोठी जर सांगितलं तर भरपूर जास्त खर्च, जनतेचा जो पैसा आहे तो पैसा वेस्ट जातोय. वाया गेलेला वेळ, वाया गेलेला पैसा सगळ्यात महत्वाचं आहे. बघा 2014 ते 24 या दशकात एकूण 3,300 कोटीहून अधिक जास्त पैसे वाया गेले याच्यामध्ये. 2018, 20, 19 बघा. म्हणजे मी काय केले, गुणाकार केलाय, किती दिवस वाया गेले. समजा आता यावेळेस लोकसभा 85%, कारण 15%च काम झाली ना, आणि राज्यसभेचं 33%च काम झालं, म्हणजे उरलेलं काम 67%, टोटल 76. एवढे मिनिटं, आणि त्या मिनिटाला 2.5 लाखानं घडलं तर 130 करोड. 130 करोड हे खूप 2008 प्रमाणे आकडा आहे. आणि आता 1000 करोड गेले का पुढे गेले की एवढा जास्त आकडा आहे. याचा परिणाम काय होतो, वाईट मॅटर्स. बघा सगळ्यात महत्वाचं आहे की स्क्रुटिनी डिफिसिट. जर असं झालं, संसद कमी बसली किंवा कमी वेळ जर MP कडे असेल, खासदारांकडे कमी वेळ असेल, तर काय होतं, स्क्रुटिनी डिफिसिट. म्हणजे स्टँडिंग कमिटीकडे पाठवलेली विधेयकं जी आहे ना, ती 14व्या लोकसभेत 60% होती आणि ती आता फक्त 16% राहिलीत. त्यामुळे स्क्रुटिनी डिफिसिट होतं. दुसरा आहे लॉ विदाऊट डेलिब्रेशन, चर्चेविना कायदे. आता आपण बघितले 12 पैकी 11 कायदे हे सबस्टॅन्टिव्ह डिबेट नुसार, विदाऊट सबस्टॅन्टिव्ह डिबेट पास केलेत. अर्थसंकल्प, फायनान्शियल कंट्रोल, त्याच्यानंतर अकाउंटेबिलिटी, जबाबदारी खुंटते का, कारण सरकारला जे प्रश्न विचारण्याचा जो तास आहे 11 ते 12चा क्वेश्चन, तो जर डिस्टर्ब झाला तर पुढे काय करणार आहे, ठीक आहे. आता या अधिवेशनात काय साध्य झालं, तर काही असं झालं का की डायरेक्ट पूर्ण वाहून गेलं, तर नाही. 12 बिल जे पास झाले त्याच्याबद्दल फक्त नाव सांगतो, याच्या डिटेल नाही जाणार. आपला जो पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स अमेंडमेंट जी होती ना, 2024चा हा ओरिजिनल ऍक्ट होता, फास्ट ट्रॅक कोर्ट करण्यासाठी वगैरे, तर तो कायदा पास झाला. MSMEचा कायदा पास झाला. ट्रिब्युनल रिफॉर्म्स, नॅशनल ट्रिब्युनल कमिशनची स्थापना करण्याचं याच्यात ठरलं. हे MCQ साठी लक्षात ठेवा, नॅशनल ट्रिब्युनल कमिशन. त्यानंतर बँकर्स बुक एव्हिडन्स असेल, रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ डेथ्स, आणि केरला अल्टरनेटिव्ह, म्हणजे केरळाचं नाव आता काय झालं, केरळम. केरळाचं नाव आता आहे केरळम, ठीक आहे. हे बघा केरळम नाव आहे. अगोदरच त्याचं झालं होतं रिझोल्युशन, आता लोकसभेमध्ये ते पास झालं, ठीक आहे. याशिवाय बऱ्याचशा दुरुस्त्या छोट्या मोठ्या झाल्या, काय साध्य होऊ शकलं नाही. बघा डिलिमिटेशन बिल आणि FCRA बिल, आता हे तर JPC हे बघा मंजुरीकडे पाठवणं हे खरंच छाननीच्या दृष्टीने चांगली गोष्ट आणि पाठवायचं ठरलंय, त्यामुळं हा मुद्दा तर काही विषय नाही. डिलिमिटेशन बिल, आपण जे म्हणत होतो मागे की लोकसभेच्या सीट वाढणार, आता सध्या जे 543 आहेत ते किती होणार, 800 होणार, 850 होणार, असं काहीतरी चालू होतं. ते जे बिल आहे ना, ते बिल सुद्धा याच्यामध्ये हे बघा 543 850 करण्याचा प्रस्ताव, आणि जे साऊथकडले जे स्टेट आहेत त्यांचा विरोध पाहता आणि 2027च्या निवडणुकीचं गणित, यामुळे हे मागे घेतलं असावं. काही चर्चा झाल्या नाही. ज्या गोष्टीमुळं सभागृह तहकूब झालं, ते नीट UGचा पेपर लीक असेल, त्या मुद्द्यावर कुठली चर्चा संसदेत झाली नाही. महागाई असेल, हे बघा जुलै 2026ची जी महागाई आहे ना, इन्फ्लेशन, ते खूप जास्त वाढले, त्याच्यावरही झाले. आणि बहुतेक आहे ना, हा मुद्दा कोणी कव्हरही नाही केलाय, महागाई दर.
काल जो RBIचा जो रेपो रेट ठेवला होता ना, तो तुम्ही बघा, त्याच्यामध्ये ही गोष्ट नमूद केलेली आहे त्याने. क्वेश्चनावर पूर्ण बरबाद झालाय. घटनात्मक चौकट, मी तुम्हाला काही आर्टिकल सांगणार आहे. हे सगळं जे झालं ना, त्या आर्टिकलमध्ये काय काय लिहिलंय बघा. आर्टिकल 85 हे संविधानाचे आर्टिकल आहेत बरं का, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. 85 मध्ये, आर्टिकलमध्ये 85 मध्ये असं लिहिलंय की 2 अधिवेशनाच्या मधला फरक 6 महिन्यापेक्षा जास्त नकोय. म्हणजे 2 अधिवेशनात 6 महिन्याहून अधिक अंतर नकोय. कमीत कमी 2 सेशन घ्यायलाच पाहिजे, याचा अर्थ मॅन्डेटेड आहे. परंतु आपण काय करतो, 3 करतो. म्हणजे हे बघा, किती दिवस बसावं याचं कोणतंच बंधन राज्यघटनेत नाही. आणि हीच मुख्य त्रुटी आहे. बरेचसे लोक म्हणतात की तुम्ही याला करेक्ट करा, अमेंडमेंट करून आहे ना, नंबर ऑफ डेज फिक्स करा. मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये सांगणार आहे आपली स्थिती किती भयावह आहे ते. बरं, त्याच्यानंतर कलम 93-94 बघा, सभापती आणि उपसभापती, आर्टिकल 93-94. आणि 17वी जी लोकसभा आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे उपसभापती हे पद सध्या नाहीये. उपसभापती पद भरलं गेलेलं नाही, फक्त स्पीकरच आहेत, डेप्युटी स्पीकर नाहीत. ठीक आहे, ओनली स्पीकर. आणि हे पहिल्यांदाच घडलं. असं काय झालं तर नॉर्मली काय होतं, डेप्युटी स्पीकर जे आहे बाय कन्व्हेन्शन, डेप्युटी स्पीकर हे अपोजिशन पार्टीकडे जातं. 105 संसद सदस्यांना सभागृहात भाषण स्वातंत्र्य व विशेष अधिकार आहे, पण तो अधिकार वापरण्यासाठी सभागृह चालणं तर आवश्यक आहे. ठीक आहे, प्रिव्हिलेजेस म्हणतात त्याला, इंग्लिशमध्ये वर्ड आहे प्रिव्हिलेजेस, पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस. म्हणजे खासदार किंवा आमदार विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये जे काही बोलतात ना, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होऊ शकत नाही. ठीक आहे, आर्टिकल 75(3) सगळ्यात महत्वाचं, ज्या आर्टिकलवर पार्लमेंटरी डेमोक्रेसी बसली ना, हे आर्टिकल आहे. म्हणजे मंत्रिमंडळ लोकसभेला सामूहिकरित्या कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे काही जरी झालं तर मंत्रिमंडळाला जवाब देणं आहे, जवाबदेही तय आहे. कहाँ पे? लोकसभा में. आर्टिकल 118 प्रत्येक सभागृह स्वतःच्या कामकाजाचे नियम बनवतं. म्हणजे व्यत्ययावरचा उपाय सभागृहाच्याच हातात आहे, बाहेरून कोणी लादू शकत नाही. त्यामुळे सभागृहावरच ही जबाबदारी आहे, संसदेवरच ही जबाबदारी आहे की जे डेकोरम मेंटेन करणं असेल किंवा मग त्यांचे रूल्स रेग्युलेशन बनवणं असेल, हे पूर्ण सभागृह स्वतःच करू शकतं, बाकी कोणी करू शकत नाही. त्याच्यानंतर राज्यघटना पुनरावलोकन आयोगाची शिफारस, संसदेने वर्षातून किमान 100 दिवस बसावं, ही शिफारस अद्याप स्वीकारलेली नाही. 2002ला एक कमिटी बसली होती, हे बघा, नॅशनल कमिशन टू रिव्ह्यू द वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. 2002ला कमिटी बसली होती, NCRWC. त्यांनी सांगितलं होतं कमीत कमी 100 दिवस बसलं पाहिजे. आणि असे अमेंडमेंट आणा. आणि हेच नाही, खूप लोकांनी सांगितले, बऱ्याचशा कमिट्यांनी सांगितले, तरी पण नाही करत. बरं, आता याच्यात इंडिया कुठं बसते बघा तुम्ही, जागतिक लेवलवर मी सांगतो. तुम्ही म्हणता हे सगळं भारतात आहे का? किती भारतात आहे तुम्हाला दाखवतो बघा. जर आपण राज्याच्या विधानसभा जर बघितल्या, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, बिहार, झारखंड, सगळ्याचं जर ॲव्हरेज काढलं ना, तर एका वर्षाला फक्त 26 दिवस बसतात. एका वर्षात फक्त आणि फक्त 26 दिवसच बसतात. महाराष्ट्र याच्यामध्ये खूप पुढे आहे. महाराष्ट्रामध्ये उलट चांगलं आहे. महाराष्ट्रामध्ये उलट चांगलं आहे. बाकीच्या राज्यामध्ये जे ॲव्हरेज काढलं तर 26 दिवस. 17वी लोकसभा फक्त 55 दिवस बसली. UK, कॅनडा, ऑस्ट्रेलिया जेवढे बऱ्यापैकी डेव्हलप कंट्रीज आहेत ना, हे बघा 125 ॲव्हरेज आहे त्यांचं. 125 डेज ॲव्हरेज आहे. USA 120, 125, 100 सगळे डेव्हलप कंट्रीज 100 दिवसापेक्षा जास्त, 120, 130 दिवस बसतात लॉ मेकिंग प्रोसेसमध्ये. आपण बसत नाही. आपले खासदार खूप बिझी असतात ना कॉन्स्टिट्युशनची कामं करण्यामध्ये, त्याच्यामुळे कदाचित. ठीक आहे, ते बघा UK, कॅनडा, ऑस्ट्रेलिया सगळे 100 ॲव्हरेज आहे. आणखी खोल प्रश्न आहे की बघा, राज्य विधानसभा फक्त 26 दिवस बसतात. राज्याच्या विधानसभा आहेत ना, बहुतांश विधानसभेकडे संसदेसारखी सक्रिय समिती व्यवस्था सुद्धा नाही. पण महाराष्ट्राच्या उलट आहे, महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आहे. आता पुढील मार्ग काय, शॉर्ट टर्म काय बघा, निश्चित संसदीय कॅलेंडर, फिक्स कॅलेंडर असलं पाहिजे. म्हणजेच हे जे नॅशनल कमिशन टू रिव्ह्यू द वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन 2002 मध्ये त्यांनी सांगितलं ना की 100 दिवस बसायला पाहिजे, तर अगोदरच वर्षाच्या सुरुवातीलाच किंवा मग सेशन चालू होण्याच्या सुरुवातीलाच सांगितलं पाहिजे की या दिवशी 100 दिवस बसेल. जसं UPSC प्रिलिम्स मेन्सचं कॅलेंडर येतं का, तसं यांचं कॅलेंडर आलं पाहिजे. क्वेश्चन आवरला संरक्षण दिलं पाहिजे. म्हणजे व्यत्ययामुळे गमावलेला वेळ त्याच दिवशी भरून काढण्याची तरतूद असली पाहिजे. रात्री 10 वाजू द्या, 11 वाजू द्या, 12 वाजू द्या, त्याच दिवशी क्वेश्चन आवर चाललाच पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. क्वेश्चन आवर कितीही डिस्रप्शन झालं तर क्वेश्चन आवरला रिप्लेसमेंट नसलीच पाहिजे. असं प्रॉपर त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स असले पाहिजे. प्रत्येक अधिवेशनानंतर उत्पादकता व खर्चाचं अधिकृत प्रकटीकरण, डिस्क्लोजर केलं पाहिजे. समजा 100 तास संसद चालेल, लोकसभा चालेल, राज्यसभा चालेल, असं असेल आणि किती दिवस चालली, किती खर्च आला, ते सगळ्याचं डिस्क्लोजर केलं पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे की नेमका त्यांचा पैसा चाललाय कुठे. दीर्घकालीन काय केलं पाहिजे, हे जे विधेयक आहे ना, स्थायी समितीकडे पाठवणं हा डिफॉल्ट नियम असला पाहिजे. खूप लोकांनी याला सांगितलंय, अपवाद असल्यास कारण नोंदवावं. म्हणजे जेवढ्या काही बिल आहेत ना, जेवढे बिल इंट्रोड्यूस करतील त्या सगळ्याच्या सगळे बिल पार्लमेंटरी स्थायी समितीकडे पाठवलं पाहिजे, डिपार्टमेंट ऑफ स्टँडिंग कमिटीकडे किंवा मग जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे, कुठेही पाठवा. ठीक आहे, म्हणजे डिटेल स्क्रुटिनी होईल. UK प्रमाणे अपोजिशन डेज म्हणजे कामकाजाचे काही दिवस विरोधी पक्षाच्या होतात. UK मध्ये काय होतात, कामकाजाचे काही दिवस विरोधी पक्षाचे होतात. तसं विरोधी पक्षाला काही कामकाजाचे दिवस दिले पाहिजे. हे जे उपसभापती, डेप्युटी स्पीकरची जी पोस्ट आहे ना, ती पोस्ट वेळेतच मुदतीतच भरणं हे बंधनकारक असलं पाहिजे. ठीक आहे,
आणि याच्यावर काही ना काही नियम बसवले पाहिजे. अर्थसंकल्पातील जे बुलेटिन आहे ना, तो मर्यादित करून विभागाने या चर्चा अनिवार्य केलं पाहिजे. हे बुलेटिन म्हणजे काय? बुलेटिन म्हणजे संसदेकडे वेळ कमी असतो, त्यामुळे एखादं मोठं बिल असेल, त्या मोठ्या बिलचे सगळे प्रोव्हिजन न वाचता काही प्रोव्हिजन इम्पॉर्टंट प्रोव्हिजन घेतात, तेवढे डिस्कस करतात आणि बाकीचे सगळे प्रोव्हिजन पास करून टाकतात. वाचले आणि पास झाले. ठीक आहे, आईज बिल पास्ट. संसद जेवढी कमी बोलते तेवढा कायदा अधिक शांततेत होतो, आणि जेवढा कायदा अधिक शांततेत होतो तेवढा तो सुप्रीम कोर्टमध्ये लिटिगेशन जातात, आणि जेवढ्या लिटिगेशन जास्त झाले तेवढा कोर्टवर भार पडतो, आणि मग आपले आणि पब्लिक पर्स. तुम्हाला काय वाटतं, त्यासाठी जबाबदार कोण आहे? हे जे पार्लमेंटमध्ये जे गोंधळ झाला त्यासाठी जबाबदार कोण आहे? गोंधळ घालणारा विरोधी पक्ष आहे का चर्चा टाळणारं सरकार आहे? याचं उत्तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्या. धन्यवाद.